नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या महासरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र बोर्ड शिक्षक भरतीमध्ये येणाऱ्या रिक्त जागांसंबंधी महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत। नाशिक जिल्हा परिषदेमध्ये एकूण किती जागा रिक्त आहेत त्यासंबंधीची महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडे आहे। तर नाशिक जिल्हा परिषदेमध्ये किती जागा या पवित्र बोर्ड शिक्षक भरती 2026 मध्ये येऊ शकतात त्यासंबंधी महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहू। जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। आपण पवित्र बोर्ड शिक्षक भरतीविषयी TET CTT विषयी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलमध्ये देत असतो। तर चला पाहू आपण ही महत्त्वपूर्ण अपडेट। तर तुम्ही ही अपडेट पाहू शकता। जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभाग प्राथमिक यांची ही माहिती आहे। 2024-25 ची जो संच मान्यता आहे त्या संच मान्यतेनुसार रिक्त पदांचा घोषवारा जो आहे तो आपण इथे पाहू शकता। शिक्षक संवर्गाचा हा घोषवारा आहे। तर यामध्ये कशा प्रकारे माहिती दिली आहे ते तुम्ही पाहू शकता। तर येथे पहा मंजूर पदे, एकूण किती मंजूर पदे आहेत 2024-25 ऑनलाईन संच मान्यतेनुसार आदिवासी क्षेत्र, बिगर आदिवासी क्षेत्र आणि एकूण जागा मराठी आणि उर्दू माध्यमाच्या। तर यासंबंधी ही माहिती दिली आहे। तर तुम्ही पाहू शकता ही मंजूर पदे किती आहेत। त्याशिवाय यांनी इथे प्रत्यक्ष कार्यरत पदे आणि रिक्त पदांचा अहवाल दिला आहे। तर मराठी उर्दू आणि एकूण मराठी उर्दूमध्ये किती एकूण रिक्त पदे आहेत त्यासंबंधी आपण माहिती पाहणार आहोत। सर्व तालुकांनी ही माहिती इथे दिली आहे। 15 तालुक्यांची माहिती आपण इथे पाहू शकता सविस्तर। हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे जे आहे सर्व तालुके आहेत आणि इथे तुम्ही सगळ्यात शेवटच्या कॉलममध्ये रिक्त पदांची आकडेवारी पाहू शकता। तर या पहिल्यांदा पहा मराठी माध्यम, नंतर उर्दू माध्यम, आदिवासी क्षेत्रामध्ये मराठी आणि उर्दू माध्यम आदिवासी क्षेत्रामध्ये किती जागा रिक्त आहेत। तर पहा दोन्हींचं जर एकूण पाहिलं आपण तर 165 जागा इथे तुम्ही पाहू शकता फक्त -2 जागा, म्हणजे इथे जागा ज्या आहेत त्या अतिरिक्त जागा आहेत आदिवासी क्षेत्रामध्ये। आदिवासी क्षेत्रामध्ये मराठी माध्यम आणि उर्दू माध्यम या दोन्हींना जर एकत्र केलं तरीसुद्धा अतिरिक्त जागा या आदिवासी क्षेत्रामध्ये आपण पाहू शकता। आणि बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये तुम्ही जर पाहिलं नाशिक जिल्हा परिषदेमध्ये तर एकूण जागा मराठी आणि उर्दू माध्यमाच्या या 163 जागा ज्या आहेत त्या रिक्त असताना आपण पाहू शकतो। तर 163 जागा या बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये रिक्त आहेत आणि सर्व जागा मराठी, उर्दू, आदिवासी क्षेत्र आणि बिगर आदिवासी क्षेत्र यांना एकत्र केलं तर आपल्याकडे 161 जागा जिल्हा परिषद नाशिक येथे रिक्त आहेत। आता यामध्ये पण प्राथमिक 1 ते 5 साठी किती आणि 6 ते 8 साठी किती याची विस्तृत माहिती दिलेली नाही आहे। तर 161 जागा या रिक्त आहेत या नाशिक जिल्हा परिषदेमध्ये 2024-25 संच मान्यतेनुसार। तर एवढ्याच जागा या रिक्त आहेत, म्हणजे खूप जागा कमी रिक्त आहेत। तर अजून आता जो नवीन GR आला आहे शासनाचा पवित्र बोर्ड शिक्षक भरतीविषयी, त्यांनी त्यामध्ये सांगितलं आहे की 5 मे पर्यंत जे सेवानिवृत्त शिक्षक होतील त्यांचीसुद्धा आकडेवारी द्यायची आहे। तर त्यामुळे आता या जागेमध्ये थोडीफार वाढ होऊ शकते। तर एकूण आकडेवारी किती येईल आता नंतरच्या अपडेटमध्ये आपल्याला अधिकृत अजून अपडेट भेटल्यानंतर आपण त्याविषयी नक्की व्हिडिओ बनवू। पण सध्याच्या कंडिशनला जी आपल्याकडे माहिती आहे त्यानुसार 161 जागांची पदे हे रिक्त आहेत नाशिक जिल्हा परिषदेमध्ये। तर ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक संबंधी रिक्त पदांच्या अहवालाविषयी। तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज पवित्र बोर्ड शिक्षक भरतीविषयी, TET CTT याविषयी किंवा इतर सरळ सेवा स्पर्धांच्या अपडेटविषयी आपण माहिती देत असतो। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद।